जैसलमेर पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकं सापडली। सर्व स्फोटकं पोलिसांनी केली निकामी। संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवा। फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नका। जैसलमेरच्या नागरिकांना पोलिसांचं आवाहन। परभणीत पाणी टंचाई संदर्भातली समस्या गंभीर। विविध ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा विहिरी आटल्यानं परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। 11 मे ते 13 मेच्या दरम्यान पावसाचा अंदाज। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। तर पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। पीक कर्ज मिळत नसल्यानं खरीप हंगाम धोक्यात। पीक कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये। वाशिमच्या शिरपूर शेलू बाजारमध्ये अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे पिकांचं नुकसान तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। विदर्भामध्ये सर्वात मोठी कारवाई। बुलढाणा राजूर शिवारामध्ये 1500 एकर वनजमिनीवर अतिक्रमण। 1500 एकर वनजमीन होणार अतिक्रमण मुक्त। तर शेकडो पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांच्या संरक्षणामध्ये कारवाई। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं 5 ते 6 दुचाकींना उडवलं। मद्यप्राशन करत कार चालकानं वाहनांना दिली जोराची धडक। पोलीस स्टेशनमध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।